नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. अमृता इकडे सारंग बरोबर बोलत असते आणि अमृता सारंगला सांगत असते, सावली कुठल्या अवस्थेत असेल, काय करत असेल आपल्याला काहीच माहिती नाहीये. सावलीचा शोध तुलाच घ्यावा लागेल. आता अमृता जे काही बोलत असते ते सारंगला सुद्धा पटतं आणि आता सारंग सांगू लागतो, तू बरोबर बोलतेस वहिनी, सावलीचा शोध मी लवकरात लवकर घेईन आणि सावलीला लवकरात लवकर घरी घेऊन येईल. तिचा विठुराया आहे ना तिच्या बरोबर, तिला काहीच नाही होऊन देणार. आणि सारंगला सुद्धा विश्वास असतो की सावलीला काहीही होणार नाहीये. आणि मग त्याच्यानंतर सारंग लगेच तिकडनं निघून जातो. इकडे सावली बिचारी रात्री अनवाणी पायाने एकटीच फिरत असते आणि झालेल्या प्रकरणाबद्दल सावलीला खूप दुःख वाटत असतं. तिच्या डोळ्यातलं पाणी सुद्धा थांबलेलं नसतं आणि तशाच त्रासामध्ये सावली वाट काढत पुढे चाललेली असते. त्याच्यानंतर इकडे बबलू आणि सोम हे दोघे सुद्धा खूप टेन्शन मध्ये आलेले असतात आणि सावली सापडत नाहीये, त्याच्यामुळे ते दोघेही अस्वस्थ असतात. सोम इकडे बबलूला म्हणतो की आपल्याला तिचे कोणी फ्रेंड सुद्धा माहिती नाहीये ज्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करून तिला शोधू शकतो. बबलू सुद्धा म्हणतो की हो ना, तेच तर, आपल्याला समजतच नाहीये की काय करावं. बबलू सांगत असतो आणि सावली बहिणीचे बाकीचे नातेवाईक कुठे राहतात हे सुद्धा माहिती नाहीये. बबलू, मला तर वाटतंय की उशीर होण्याच्या आत आपल्याला सावली बहिणीच्या घरी सांगायला हवं. सावलीबद्दल जे काय आहे ते बबलू घरी सांगायचं ठरवतो, पण मात्र सोम त्याला थांबत म्हणतो की थांब सोम, असं आपण काहीही करणार नाहीये. सावली बहिणीचे बाबा आधीच खूप वीक आहेत, तिचा भाऊ सुद्धा आजारी आहे, तिची आई सुद्धा खूप इमोशनल आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण हे सगळं जर तिथे सांगितलं तर ते किती काळजी करतील याचा तू विचार कर. सोम आता जे काही बोलत असतो ते बबलूला सुद्धा पटतं. बबलू बोलतो की बरोबर बोलतोयस, पण आता आपण नेमकं करायचं तरी काय? त्यांना दोघांनाही नेमकं काय करावं काहीच समजत नसतं. सोम लगेच याच्यावरती सोल्युशन काढत म्हणतो की सखदेव दादा, आपण सखदेव दादाला हे सगळं कळवूयात. आणि मग त्याच्यानंतर लगेच इकडे सोम सखदेव दादाला फोन करतो. इकडे दुसरीकडे सखदेव जयंतीच्या मैत्रिणींमध्ये बसलेला असतो. जयंतीच्या मैत्रिणी विचारतात की सखदेव दादा कुठे आहे तुमचं नेमकं ऑफिस? सखदेव काही बोलणार याच्यावरती जयंतीच बोलून टाकत असते, अगं काही प्रश्न मंजुषा खेळे का? इथे मस्त पार्टी सुरू आहे, या पार्टीचा आनंद घे ना, बाकी काय सुरू आहे का तुझं? तू ना गपचूप खाऊन घे, आपण ना सेल्फी काढूयात. आता त्याच्यानंतर लगेच आता जयंती तिचा मोबाईल काढते, पाऊट करत मस्त छान सेल्फी काढू लागते आणि तेवढ्यात लगेच एक ते सखदेवच्या मोबाईलवरती सोमचा कॉल येतो. जयंती लगेच विचारते कोणाचा कॉल आहे. सखदेव आता काहीच बोलत नाही आणि सांगतो, अगं ते आपलं असत. सखदेव इकडे फोन कट करून टाकत असतो. सोम बबलूला सांगतो की बघ ना, याने फोन कट करून टाकला. आणि मग आता सोम बबलूला फोन लावायला लावतो. बबलू लगेच इकडे सखदेवला फोन लावतो. इकडे सखदेवच्या मोबाईलवरती रिंग वाजत असताना जयंती लगेच म्हणते, अहो कोणाचा फोन आहे, उचला की, आणि माझ्या बी मैत्रिणींना ऐकू द्या की तुमचा किती रुबाब येते आणि आता आपण मोठी माणसं झालोत, त्याच्यामुळे घाबरायचं नाही. जयंती आता सखदेवच्या पैशावरती जरा जास्तच माच करत असते. आणि मग त्याच्यानंतर आता इकडे जयंती सांगू लागते, आमच्या सावलीच्या घरचे मेंढळ आहेत ना, जरा आमचं ना जरा जास्तच कौतुक करतात, आमच्या ना जरा जास्तच पुढं पुढं करतात. आणि जयंती आता लगेच सखदेवचा फोन उचलते, फोन स्पीकरवरती टाकते आणि आता बबलू लगेच बोलू लागतो की हे बघ सखदेव दादा, मी तुला काय सांगतोय ना ते शांतपणे ऐकून घे. सावली वहिनी रात्रीपासून घरातून गायब आहे. हे ऐकल्यानंतर सखदेवच्या पायाखालची तर जमीनच सरकते. जयंतीच्या मैत्रिणी सुद्धा ते सगळं ऐकतात आणि त्या सुद्धा लगेच आश्चर्याने पाहू लागतात. इकडे कान्हू, एकनाथराव यांना दोघांना सुद्धा मोठा धक्काच बसलेला असतो. सगळेच आता सावली कुठे गेली असेल, काय करत असेल या विचारांनी अपसेट होतात, रडू लागतात. आणि तेवढ्यातच लगेच दाराशी नेमकं सारंग येतो. सारंग इकडे घरामध्ये आतमध्ये येतो. एकनाथराव हात जोडत सारंगला म्हणतात की जावई बापू, माझी साऊ कुठे गेलीये, सांगा की माझी साऊ कुठे? आणि एकनाथराव खूप रडत असतात. पण मात्र नेमकं या सिच्युएशनला सारंगला काय बोलावं काय नको बोलावं काहीच समजत नसतं, म्हणून सारंग तर शांतच असतो. कान्हू सुद्धा सारंगला म्हणत असते, अहो जावई बापू बोला ना काहीतरी, घरात काही भांडण झालंय का, काही झालंय का, कुठे आहे बरं आमची पोरगी? आणि कान्हू सुद्धा शांतपणे सारंगला विचारत असते आणि ते सुद्धा खूप रडत असतात. आणि मग त्याच्यानंतर सखदेव आता पुढे काय बोलणार, तेवढ्यात लगेच तो जयंतीच्या मैत्रिणींना सांगतो की हे बघा ताई, तुम्ही आता येऊ शकता. पण मात्र जयंती त्यांना जाऊच देत नसते. सखदेव आता जयंतीला म्हणतो, जयंती तू जरा थांब ग. आणि त्याच्यानंतर तो हात जोडत तिच्या मैत्रिणींना सांगतो की हे बघा ताई, तुम्ही आता येऊ शकता.
आणि मग त्याच्यानंतर जयंतीच्या मैत्रिणी लगेच निघून जातात. अप्पू लगेच इकडे सारंगकडे येत म्हणू लागतो की दाजी आमची साऊ कुठं आहे. आणि मग आता सारंगला असं आलेलं पाहता इकडे जयंती तर भडकूनच जाते आणि सारंगला म्हणते की कशाला आला तुम्ही इथं. सावली हरवली ना, मग तिला शोधायचं सोडून तुम्ही इथे काय करताय. जयंती आता मोठ्या आवाजामध्ये सारंग बरोबर बोलत असते. एकनाथरावांना हे काय पटत नाही आणि एकनाथराव इकडे जयंतीला म्हणत असतात की सुनबाई शांत हो ग जरा. पण मात्र जयंती तिची आपली बोलतच असते. जयंती आता सांगू लागते बोलू द्या मला, एवढीशी चूक जर आपल्याकडनं झाली असती तर आपल्याला आत्ता वाटेल तसं बोलले असते. जयंती म्हणत असते तुम्ही मोठ्या माणसांना ना मी चांगलंच ओळखू नये. आम्ही गरीब आहे म्हणजे आमची माणसं काय महत्वाची नाही आहेत का. मला ना फुल गॅरंटी आहे तुम्हीच काहीतरी केलं असणार आहे. इकडे सारंग तर फक्त शांतपणे ते सर्व बोलणे ऐकून घेत असतो आणि ते जयंती तिच्या तोंडाला येईन वाटेल तसं सारंगला बोलत असते. आता इकडे जयंती म्हणत असते मला माहिती आहे तुम्हीच काहीतरी केलं असणार. हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, माझी नणंद ना एक साधी गाय आहे. ती कधीच कोणाला उलटून उत्तर सुद्धा देत नाही. ती जर का गायब झाली तर त्याला जबाबदार तुम्हीच असणार. हे बघा लक्षात ठेवायचं. तिला जर काही झालं ना तर आम्ही कोणी तुम्हाला सोडणार नाही. जयंती असं बोलल्यानंतर एकनाथराव कानू हे दोघे आधीच खूप रडत असतात आणि जयंतीच्या बोलण्याने त्यांना आणखीनच त्रास होऊ लागतो. कानू इकडे जयंतीला शांत करत म्हणत असते की जयंती अगं तू तुझ्या तोंडाचा पट्टा जरा बंद ठेव ना. पण मात्र आता इथे सारंग बोलू लागतो की त्या जे काही बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये सगळी चुकी माझीच आहे. काल रात्री सावली घरातून निघून गेली. मी खरं तर काल रात्री शोध घ्यायला हवा होता. हे बघा मी तुम्हाला शब्द देतो मी सावलीला शोधून काढेल. एकनाथरावांना सुद्धा सारंगवरती पूर्ण विश्वास असतो. पण मात्र इकडे जयंती बोलू लागते की ओ तुम्ही जरा शांतच व्हा. तुमचा हा जो चांगुलपणा आहे ना तुमच्या स्वतःकडेच ठेवा. एक साधी तुमची बायको सुद्धा तुम्हाला सांभाळता येत नाही. कानू इकडे जयंतीला शांत करत असते. जयंतीला म्हणते अगं जयंती तू जरा थोड्या वेळ गप बस ना ग. आणि सारंगला म्हणू लागतात की हे बघा जावई बापू, संसारामध्ये भांड्याला भांडं लागतंच. पण आमची साऊ अशी नाहीये की डोक्यामध्ये राग घेऊन घरच सोडून जाईल. इकडे आता एकनाथरावांना आणि कानूला तर सावलीवरती पूर्ण विश्वास असतो की नक्कीच याच्यामध्ये सावलीची काही चुकी नसणार आहे. काहीतरी नक्कीच घडलं म्हणून सावली घर सोडून गेली असणार आहे. आणि आता इथे सारंगला सुद्धा काय करावं काहीच समजत नसतं. सावलीच्या विचारांमध्ये सारंग सुद्धा खूप पॅनिक झालेला असतो. एकनाथराव इकडे सारंगला म्हणत असतात की हे बघा जावई बापू, कधीच माझी पोरगी ना कोणालाच त्रास देणार नाही. जे काय आहे ना ते आपल्या पोटात घेईन, पण कोणाकडं कधीच काय बी बोलणार नाही. आणि मग याच्यावरती जयंती लगेच इकडे एकनाथरावांना म्हणते की सासरे बुवा काय चाललंय हो तुमचं. कोणासमोर गीता गाताय तुम्ही. असं याला काय म्हणतात माहिती का, गाढवासमोर गायली गीता आणि म्हणे रातचा गोंधळ बराच होता. हे बघा एक साधी गोष्ट लक्षात घ्या, आपली सावली रात्रीच गायब झाली आहे आणि यांनी रात्री तिचा शोध नाही घेतला. आत्ता आलेत आपल्या दारात. आणि मला या गोष्टीची सुद्धा खात्री आहे की सावली नक्कीच तुमच्यामुळे घरातून गायब झाली आहे. नक्कीच तुमच्यामध्ये काहीतरी झालंय. हे बघा तुमच्यासारख्या माणसांना ना मी चांगलंच ओळखते. आमच्या साऊला शोधून आणायचं. आमची साऊ सापडलीच पाहिजे. जोपर्यंत आमच्या सावळीला तुम्ही शोधून नाही आणत ना तोपर्यंत आमच्या घरामध्ये पाऊल सुद्धा नाही ठेवायचा. इकडे जयंती बोलत असते. कानू आणि एकनाथराव यांच्या दोघांना याच्यामुळे खूप त्रास होत असतो. सखदेव सुद्धा इथे शांतच असतो. एकनाथराव इकडे जयंतीला शांत करत म्हणतात सोनबाई अगं शांत हो, जावई बापू येते आपले. इकडे आता इकडे सखदेव सुद्धा म्हणू लागतो अगं जयंती काही काय बोलतीयस ग. पण मात्र जयंती काय कोणाचं काहीच ऐकत नाही. आणि इकडे आता सारंगला म्हणू लागते की निघा तुम्ही आत्ताच्या आत्ता, आमच्या दारामध्ये थांबायचं नाही. जयंती मोठ्याने ओढत सांगत असते की निघा इकडनं. आता इकडे कानू लगेच सांगू लागते जयंती काही नको बोलू ग, जावे बापू येते आपले. जयंती नेमकं हे जे काही बोलली असते ते सखदेवला एकनाथला कोणालाच काहीच पटलेलं नसतं. कारण जयंती खूप काही सारंगला बोलून गेलेली असते. सारंग लगेच आता काही न बोलता तिकडनं निघून जातो. इकडे जयंतीला फक्त याची पडलेली असते की पार्टीचा सगळा मूड खराब केला. आता इकडे एकनाथराव कानू हे खूप रडत असतात. ते आता इकडे सखदेवला म्हणतात सखदेवा काय करायचं रे आपण आता. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे बिचारी सावली बिना अन्न पाण्याची रस्त्याने चाललेली असते. जिथे रस्ता मिळेल तशी सरळ सरळ चाललेली असते. तिला कुठे जायचं काय करावं काहीच समजत नसतं. तसाच सारंग सुद्धा तिकडनं त्या रस्त्याने चाललेला असताना त्याची गाडी सुद्धा तिथेच बंद पडते. आणि मग त्याच्यानंतर सारंग नेमकं गाडी का बंद पडली, गाडीला नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी गाडीच्या खाली उतरतो. आणि तशीच बाजूनं सावली सुद्धा त्या रस्त्याने निघून जाते. सारंग अपोजिट बाजूला असतो आणि सावली दुसऱ्या बाजूने निघून जाते. सारंग गाडी दुरुस्त करतो. त्याच्यानंतर गाडीमध्ये बसतो आणि इकडे तिकडे पाहत तिकडनं निघून जातो. सावली आणि सारंग यांच्या दोघांची थोड्यावरनं हुकाचूक झालेली असते. फक्त एका मिनिटाने सावली
सावली आणि सारंग यांच्या दोघांची भेट होता राहिलेली असते. मग आता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे आता तारा सावलीला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र सावलीचा काही फोनच लागत नसतो. भैरवी सुद्धा तिथेच असते. तारा आता सांगते की मम्मा नाही लागत आहे सावलीचा फोन. सावली घरामध्ये नाहीये हे काय भैरवीला माहिती नसतं. भैरवी आता विचार करू लागते, काल रात्रीपासून ही काय मुलगी फोन बंद करून बसली आहे का? काय झालं असेल नेमकं? इकडे तारा आता भैरवीला सांगत असते की मग मला असं वाटतंय की आपण तिर्लोत्तमा आंटीला नेमकं कॉन्टॅक्ट करूयात आणि त्यांना विचारूयात नेमकं सावली कुठे आहे. इकडे आता भैरवी लगेच म्हणते, का विचारायचं आहे आपण तिला आणि फोन लावायचा आणि काय सांगायचं आपण? तारा आता सांगू लागते, खरं सांगायचं. त्यांना विचारूयात की सावलीचा फोन बंद आहे का, नेमकं काय झालंय. दादर आपल्याला त्यांना हे सांगता येईल की आपल्याला सावलीची गरज आहे. पण मात्र भैरवी म्हणत असते, फोन केल्याने ना आणखी विषय वाढेल. तारा सांगत असते, मम्मा पण आपल्याला मग कसं कळेल की सावली कुठे नेमकं? ॲटलिस्ट आपण ट्राय करूयात, कारण त्यांना माहिती असेल की सावली कुठे येते. आणि आता आपल्याकडे नेमकं दुसरा ऑप्शन सुद्धा नाहीये. तारा इकडे भैरवीला कन्व्हिन्स करत असते तिर्लोत्तमाला फोन लावण्यासाठी. भैरवी सुद्धा जरा विचार करते, कारण तिच्याकडे दुसरा ऑप्शनच उरलेला नसतो. आणि भैरवी तिर्लोत्तमाला फोन लावण्यासाठी रेडी होते. इकडे दुसरीकडे तिर्लोत्तमा आणि बाबा दोघी बोलत बसलेले असतात. तेवढ्यात लगेच आता भैरवी तिर्लोत्तमाला फोन लावते. आता भैरवीचा फोन आलेला पाहता तिर्लोत्तमा जरा विचार करते की भैरवी का फोन करतेय. तिर्लोत्तमा फोन उचलते आणि भैरवी लगेच म्हणू लागते, तिर्लोत्तमा काय ग, काय करतेस आणि कशी आहेस तू? तिर्लोत्तमा म्हणते, मी मस्त आहे, बोल ना काय म्हणते. भैरवी आता सांगू लागते, अगं तिर्लोत्तमा काय झालंय माहिती का, ताराचे बॅक टू बॅक ना इव्हेंट प्लॅन आहे आणि म्हणून सावलीची ना थोडीशी गरज होती. बघ ना, आम्ही कालपासून तिला फोन लावण्याचा प्रयत्न करतोय, पण मात्र तिचा फोन काय लागतच नाहीये. इज एव्हरीथिंग ओके? म्हणजे सावली आहे का तिकडे? आता तिर्लोत्तमा शांतपणे भैरवीचं बोलणं ऐकते आणि भैरवीला डायरेक्ट सांगते की सावली घर सोडून निघून गेली. हे ऐकल्यानंतर भैरवीला सुद्धा मोठा धक्काच बसतो. भैरवी आता म्हणू लागते, हे बघ तिर्लोत्तमा, तू काय बोलतेस मला काहीच कळत नाही, नीट सांग. भैरवी घर सोडून गेली म्हणजे? तिर्लोत्तमा सांगू लागते, सावली घर सोडून गेली ना, हे महत्वाचं आहे. भैरवी विचारत असते, नेमकं तिर्लोत्तमा काय झालंय, मला नीट व्यवस्थित सांगशील का? तिर्लोत्तमा आता सांगू लागते, अगं काय झालं, इथे ना काही लोकांचा सुद्धा ना तिच्यावरती विश्वास होता. तो विश्वास तोडून ती इकडनं निघून गेली, पण मात्र लक्षात ठेव की ती तिच्या मर्जीने निघून गेली. तिर्लोत्तमा नेमकं काय बोलते हे काय भैरवीला काही समजत नसतं. भैरवी आता म्हणू लागते, हे बघ तिर्लोत्तमा, तू काय सांगतेस मला काहीच कळत नाहीये, तू जरा प्लीज मला नीट एक्सप्लेन करू ना. मग आता तिर्लोत्तमा नेमकं काय घडलंय, सावली कशा पद्धतीने घर सोडून गेली, हा सर्व काही प्रकार भैरवीला सांगते आणि भैरवीच्या सुद्धा ही सगळी सिच्युएशन लक्षात आलेली असते. सावलीने ती लिहिलेली चिठ्ठी, सावली कशा पद्धतीने एकनाथरावांबरोबर सामील होती, हे घर उद्ध्वस्त करण्यासाठी सावलीने हे सगळं कटकारस्थान केलं आणि तेच तिला सहन झालं नाही आणि म्हणून सावली घर सोडून निघून गेली. हे सर्व काही जे काही घडलंय ते तिर्लोत्तमा भैरवीला सांगते. आणि मग त्याच्यानंतर आता लगेच त्या दोघी फोन ठेवून देतात. तारा इकडे भैरवीला विचारते, सावली घर सोडून गेलीये, आता काय करायचं? भैरवी लगेच विचार करू लागते की कुठे गेली असेल ही सावली नेमकं. सावली जर वेळेवरती सापडली नाही तर काय करायचं? त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सावली रस्त्याने चाललेली असते. सावली पूर्ण अशक्त होऊन गेलेली असते, कारण तिच्या पोटामध्ये अन्नपाण्याचा एक कण सुद्धा नसतो. इकडे दुसरीकडे जयंती घरातली सगळी भांडी फेकून देत असते. कान्हू एकनाथराव सगदेव येतो. जयंतीला विचारतो, अगं जयंती काय करतेस तू? आहे जयंती आता ओरडत सांगू लागते, मी कधीच्या मध्ये माझ्या मैत्रिणींना पार्टीसाठी घरी बोलावलं होतं, एखादी प्रथा सुरू करत होते, पण मात्र तुमच्या बहिणीला काय ते देखवलं नाही, मांजरीसारखी अडवी आली ती. माझ्या मैत्रिणी भरल्या समोश्याच्या ताटावरनं उठल्या, हे माझ्याच बाबतीत काय होतं? आणि जयंती फक्त भांडे आदळत असते. हे जयंती जे काही बोलत असते ते आता सगदेवच्या डोक्यावरनं जात असतं आणि सगदेव इकडे जयंतीवरती भयंकर चिडलेला असतो. कान्हू इकडे म्हणू लागते, तुला माझ्या साऊची थोडीही काळजी नाही का गं जयंती? जयंती लगेच म्हणते, तिला वाटली का माझी काळजी? ऐन वेळेला गायब का झाली? एकनाथराव म्हणू लागतात, अगं माझ्या साऊला काय माहिती होतं ग, तिची काहीच चुकी नाही याच्यात. कान्हू इकडे सांगू लागते, अगं तिचा संसार आहे, संसारामध्ये हे सगळं होतच राहतं, जाऊन जाऊन कुठे जाणारे पोर, येईल ना परत, पण तिची काळजी करायची सोडून तू असा कांगावा का करतीयेस? जयंती म्हणत असते, हा बरोबर आहे, सुनाना काही केलं तर तुम्हाला कांगावाच वाटेल. आता इकडे सगदेव सुद्धा जयंतीला शांत करत म्हणत असतो, जयंती अगं शांत हो, आता आपण साऊचा विचार करायला पाहिजे. आता याच्यावरती जयंती म्हणत असते, मी का करू तिचा विचार, तिने केला का माझा विचार? जयंती म्हणत असते, आत्ता फक्त माझ्या डोक्यामध्ये एकच विचार सुरू आहे, माझ्या मैत्रिणी माझ्याबद्दल काय विचार करत असेल, बाकी तुमची बहीण कधी येईल, कुठे गेली, याच्याबद्दल मला काहीच फरक नाही पडत. जयंती भांडे आदळते आणि लगेच तिकडनं पळ काढते. आता इकडे कान्हूला तर या गोष्टीमुळे खूप त्रास होत असतो.
त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ऐश्वर्या घरामध्ये काहीतरी शोधाशोध करत असते. तेवढ्यात तिथे रूममध्ये नील येतो आणि ऐश्वर्याला विचारतो, काय शोधतीयेस? ऐश्वर्या आता सांगू लागते, मी माझे दागिने शोधतीयेस. मी माझी ज्वेलरी आणि कॅश तिथे कपाटामध्ये ठेवले होते आणि आता ते गायब झालेत. नील आता सांगू लागतो, हे बघ ऐश्वर्या, तू तुझ्या हाताने कुठेतरी ठेवल्या असशील, एकदा नीट आठव. ऐश्वर्या म्हणू लागते, हे बघ नीट लक्षात ठेव, माझी मेमरी ना खूप शार्प. मला गोष्टी कुठेही शोधाव्या किंवा आठवाव्या नाही लागत, त्या मला लगेच सापडतात. माझ्या नीट लक्षात आहे, मी माझी ज्वेलरी आणि कॅश तिथे कपाटामध्ये ठेवलेली आणि आता ती तिथे नाहीये आणि म्हणूनच मी इथे शोधतीये. नील आता शांतपणे सर्व काही ऐकून घेतो. ऐश्वर्या मात्र बोलते, आता आपल्या घरामध्ये चोरी झालीये. नील आता लगेच सांगतो, हे कसं शक्य आहे? आपल्या घरामध्ये चोरी होणं शक्यच नाहीये. ऐश्वर्या सांगू लागते, कसं काय शक्य नाहीये? जेव्हा चोर घरामध्ये राहत असेल ना तेव्हा चोरी होणारच. ऐश्वर्या आता म्हणू लागते, मला कन्फर्म खात्री आहे की नक्कीच त्या मुलीने माझी ज्वेलरी आणि कॅश गायब केली आहे. नील आता सांगत असतो, हे बघ ऐश्वर्या, जरा विचार करून बोल. मागच्या वेळी सुद्धा तू सावलीवरती आळ घेतला होतास आणि तोंडावरती पडली होती. ऐश्वर्या म्हणत असते, मागच्या वेळीची गोष्ट वेगळी आहे, यावेळीची गोष्ट वेगळी आहे. मी आता खरंच सांगतेय की ही मुलगी खरंच माझी ज्वेलरी आणि कॅश घेऊन पळून गेली आहे. मी आता काही हिला सोडत नसतेच. आणि ऐश्वर्या लगेच आता तिकडनं धावतच निघून जाते. ऐश्वर्या लगेच तिकडं निघून जाते आणि नील सुद्धा ऐश्वर्याच्या मागे मागे येतो. राजकुमार, तिर्लोत्तमा, बाबा हे सगळेच हॉलमध्ये असतात आणि ऐश्वर्या कांगावा करत इकडे हॉलमध्ये येते. तिर्लोत्तमा विचारते, काय ग ऐश्वर्या, काय झालंय? ऐश्वर्या सांगते की आपल्या घरामध्ये चोरी झाली आहे. हे ऐकल्यानंतर तिर्लोत्तमा आणि सगळेच लगेच डोळे मोठे करत पाहू लागतात. आता ऐश्वर्याच्या आवाजाने घरातले सगळे तिथे आलेले असतात. अस्मी लगेच विचारते की मेंदळेच्या घरामध्ये चोरी कशी काय होऊ शकते? हा सगळा अस्मी आणि ऐश्वर्या यांच्या दोघांचाच प्लॅन असतो. ऐश्वर्याने तिचे दागिने अस्मीकडे दिलेले असतात आणि तिला सांगते की कॅश आणि ज्वेलरी दोन्ही सांभाळून ठेवायचं, याची रिस्पॉन्सिबिलिटी तुझी. अस्मी विचारते, नेमकं तुमच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे? आणि ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये हा प्लॅन असतो की चोरीचा आळ सावलीवरती घालायचा. घरातले सगळेच तिथे आल्यानंतर तिर्लोत्तमा विचारते, काय ग ऐश्वर्या, नेमकं काय झालंय? नीट सांग, आपल्या घरामध्ये चोरी कशी काय होऊ शकते? ऐश्वर्या सांगू लागते, मॉमी माझ्या बेडरूममध्ये ज्वेलरी आणि कॅश ठेवलेली. आता मी सगळीकडे शोधते पण मात्र मला नाही सापडली आणि आय एम 100% शॉर्ट की ती मुलगी गायब आहे, त्या मुलीने चोरी केली आहे. तेवढ्यात लगेच तिथे सारंग येतो. तिर्लोत्तमा विचारते, सारंग तू कुठे होता? सारंग उत्तर देतो, नाही काही नाही. ऐश्वर्या आता सांगते की सारंग, आपल्या घरामध्ये चोरी झाली आहे आणि ही चोरी त्या मूर्ख मुलीनेच केलेली आहे. आता ही चोरी नक्की सावलीने केली असेल याच्यावरती बाकीच्यांचा तर विश्वासच नसतो. सारंग तर शांतच असतो कारण त्याला 100% खात्री असते की सावली चोरी नाही करणार. सारंग म्हणतो की हा काय नवीन आरोप आहे? ऐश्वर्या बोलू लागते, नाही मला खात्री आहे की नक्की चोरी त्याच मुलीने केली असणार आहे. सारंग म्हणत असतो, आपण आधी सावलीला शोधूयात का? पण मात्र ऐश्वर्या म्हणते, ते महत्त्वाचं नाहीये सारंग, नक्की चोरी त्या मुलीने केली, माझी ज्वेलरी आणि कॅश सापडणं जास्त महत्त्वाचं आहे. ऐश्वर्या नाटकं करत म्हणत असते, मी त्या मुलीची बॅग चेक करणार. नाही, आता नाही करणार, कारण मागच्या वेळी जेव्हा मी तिची बॅग चेक केली होती तेव्हा मीच तोंडावरती पडले होते. नाही, आता नाही करणार. आता इकडे राजकुमार इकडे ऐश्वर्याला म्हणतो, तुझ्या मनाची खात्री करण्यासाठी कर तू बॅग चेक. आता इकडे बबलूला लगेच सावलीची बॅग आणायला सांगितली जाते. बबलू बॅग आणण्यासाठी जातो. ऐश्वर्या बोलू लागते की दादा, तुम्ही सांगताय म्हणून मी इथे बॅग चेक करण्यासाठी ॲग्री होते, नाहीतर आय एम नॉट इंटरेस्टेड. हा सगळा ऐश्वर्या आणि अस्मी यांच्या दोघींचाच प्लॅन असतो, पण मात्र त्या दोघी खूप नाटकं करत असतात. बबलू आता तेवढ्यात लगेच सावलीची बॅग घेऊन येतो आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या लगेच बॅग चेक करू लागते. ऐश्वर्या बॅग चेक करते तर त्याच्यामध्ये डुप्लिकेट चाव्यांचा बंच मिळतो जो की अमृताकडे असतो. सगळेच आता शॉक झालेले असतात. राजकुमार इकडे बोलून जातो, सारंग पोलीस कंप्लेंट करूयात, आणि सगळेच आश्चर्याने इकडे राजकुमारकडे पाहायला लागतात. राजकुमार बोलतो, नाही नको, घरच्या गोष्टी घरातच राहायला हव्या. इकडे तिर्लोत्तमा सावलीवरती भयंकर चिडलेली असते. सारंग सुद्धा शांतच असतो, त्याला काय बरोबर काय चूक काहीच समजत नसतं आणि घरातले सगळे शॉक झालेले असतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, सावली रस्त्याने चाललेली असताना एक ट्रक सावलीला उडून देतो. सावलीचा ॲक्सिडेंट होतो आणि सारंग लगेच डचकून उठतो. त्याला सावलीची काळजी वाटू लागते. त्याला वाटू लागतं की नक्कीच काहीतरी झालंय. इकडे जगन्नाथ सुद्धा झोपेतून डचकून उठतो. सावलीच्या नावाने मोठ्याने ओरडतो आणि त्याला तोच भयानक संकेत मिळतो. आता सावलीचा इकडे ॲक्सिडेंट झालाय ते पाहता ते लोक आता लगेच सावलीला नदीमध्ये टाकून देतात. कान्हू, एकनाथराव हे सुद्धा सावलीच्या विचारांमध्ये अस्वस्थ झालेले असतात. नेमका आता पुढे सावलीचं काय होणार आहे आपल्याला कळणारच आहे. त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा. थँक्यू.